संविधान प्रस्तावनेच्या मोडतोडीच्या निषेधार्थ कराडमध्ये भव्य मोर्चा. परभणी शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची मोडतोड करण्याच्या निषेधार्थ कराड येथे आंबेडकर समाज, कराड तालुका व शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या या घटनेमागे काही जातीयवादी शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींना राष्ट्रद्रोह प्रतिबंध कायद्यान्वये कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करून केली. सदर घटनेने संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रहार झाला असून यामुळे देशातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पावले उचलावीत अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, माजी नगरसेवक शांताराम थोरोडे, किशोर आठवले, किशोर थोरोडे, सत्यशरण शिंगारे, विद्याधर गायकवाड, दलित मित्र कादर नायकोडी, सलीम मुजावर, संजय तडाके, राहुल काळोखे, जावेद नायकोडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे राहुल भोसले, नगरसेवक नितीन ढेकळे, दत्तात्रय दुपटे, भीमार्मी जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे, मुकुंद माने, संतोष बोलके, योगेश लादे, सारिका लादे, प्रशांत थोरोडे यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या वेळी विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करत संविधानावरील हल्ल्याच्या विरोधात कडाडून भूमिका मांडली. उपस्थितांनी संविधानाच्या रक्षणासाठी विविध दोषींना शिक्षा होण्यासाठी एकजूट दाखवण्याचा निर्णय केला. या भव्य मोर्चामध्ये कराड शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सदर निवेदन प्रशासनाने तातडीने विचार घेऊन आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. बौद्ध बांधव त्यांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. खरं तर पोलीस प्रशासन मला एक आपल्याला विनंती करायची आहे. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानणारी लेकरं आहोत. पण तुम्ही वारंवार तर आम्हाला तर दिवसात असाल तर बाबासाहेबांनी सांगितलंय कुणाशी लढायचं आणि कसं लढायचं ते शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आमचा अंत पाहू नका. आज कराडचं धगधगतं वातावरण आहे, तरीसुद्धा पोलीस प्रशासनात आम्ही मान ठेवून आज आमच्या तहसीलदार साहेब असतील त्यांनी विनंती केल्याप्रमाणे आम्ही सुद्धा आजचा मोर्चा आटोक्यात आणून पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. परंतु पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कराड शहरामध्ये बारीक सारी गोष्टीवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण आत्ताचं जे वातावरण आहे त्यामध्ये जशी भीमा कोरेगाव घडले, याच्या अगोदर ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्या तरी कार्यकर्त्याला पुढं घालायचं, दारू पाजायची, कुठंतरी विटंबना करायची आणि त्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं हे कृत्य आतापर्यंत जातीवादी पक्ष RSS करतच आहे. RSSचा हा सगळा जो अजेंडा आहे, काल परवाच बांगलादेशचा विरोध, हिंदू वर्गाला अन्याय झाला म्हणून सर्व हिंदू वर्गाने मोर्चा काढला. त्याच अनुषंगाने एका माता फिरायला अगदी मोजून सांगून सवरून त्याला जाऊन परभणी या ठिकाणी त्याला संविधानच फोडावं असं का वाटलं. त्याला दुसरी कुठली गोष्ट दिसली नाही का? कारण का यामध्ये जातीय तेढ निर्माण करायचे आहेत. कारण बुद्धिस्ट समाजाने कुठली काय गोष्ट केली की तो आतंकवादी होतोय, मुस्लिमांनी काही गोष्टी केली तर ते आतंकवादी होतोय आणि बुद्धिस्टांनी काही गोष्टी केली तर त्याला आणखी नाव ठेवलं जाते. तर मला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायला, महसूल प्रशासनाला एक विनंती करायला आहे की आपण कराड शहरामध्ये बारीक सारी गोष्टीवरती लक्ष ठेवा. संवेदनशील हा कराड शहर आहे. गोपनीय विभागातली सर्व आमचे मित्र आहेत. बारीक सारी गोष्टी आम्ही गोपनीयला सांगत असतो, परंतु इथून पुढे तर कुठली एखादी गोष्ट जर काही झाली तर त्याला पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासन जबाबदारी एवढं सांगतो. आज या ठिकाणी सर्व बौद्ध बांधव, सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेत. आपण बाबासाहेबांच्या संविधानाने आपण या ठिकाणी महसूल प्रशासनाला निवेदन देतोय. आमच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात आणि आमच्या भावना अगदी मनापासून समजून घ्याव्यात. तर ठिणगी पडायला वेळ लागणार नाही, कारण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होतोय. पूर्ण एकदा डिवचला तर भीमा कोरेगाव माहीत आहे, त्यानंतर आणखी किती उदाहरण आहेत. त्यामुळे मला हात जोडून साहेब, जसं तुम्ही आम्हाला हात जोडून विनंती केली त्यामध्ये तुम्हाला मला हात जोडून विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट जर महाराष्ट्र शासन जबाबदार असल्यावर एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आजचा आपला निवेदन देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करतोय. आपण ज्या पद्धतीने आलात त्या पद्धतीने आपण आपापल्या या संविधानाला एका माती फिरवून
जे छेडछाड केलेली आहे तर या छेडछाड महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निषेध झालेला आहे. तसेच आम्ही कराड शहरवासी आणि कराड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा निषेध करत आहोत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या पाठीमागं जो बिंदू दडलेला आहे त्याच्या पाठीमागं जी कृती दडलेली आहे ती शोधून काढावी एवढंच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो. परभणी SIT चौकशी झालीच पाहिजे. परभणी SIT चौकशी झालीच पाहिजे. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. माओवाद्यांचा धिक्कार असो. आवाज कुणाचा? अरे या जातीवाद्यांचं करायचं काय? खाली बुटावर पाय. या जातीवाद्यांचं करायचं काय? खाली बुटावर पाय. परभणी SIT चौकशी झालीच पाहिजे. आमचे झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. करायचं काय? खाली बुटावर पाय. करायचं काय? खाली बुटावर पाय. करायचं काय? खाली बुटावर